मागच्या वर्षी असंच मे जून महिन्यामध्ये ना हडपसरला किस्सा झाला होता. महाराजांच्या स्मारकावरती एकाने दगड फेकला होता. मी तेव्हा काही व्हिडिओ नव्हता बनवला. आता काश्मीरमध्ये पण झाला नाही का, खूप मोठं झालं, आपले लोक मेली खूपच. मी तेव्हा पण व्हिडिओ नाही बनवला. आणि आता पौड रोडवरती पण हा जो किस्सा झाला ना, मी खरंच व्हिडिओ नव्हता बनवणार. कारण माझा एक हे रूल आहे की ॲक्शन्स. कारण हडपसरला जो किस्सा झाला होता ना, आम्ही पूर्ण प्रॉपर ट्रॅप होता. आणि त्या मुलाच्या जेव्हा आम्ही पूर्ण हिस्ट्री काढली ना, मग कळलं की त्याला मेडिकल रिपोर्ट असे आलेत की तो येडा होता डॉक्टर, म्हणून त्याने असं दगड मारला होता वगैरे. बट हिंदू धर्मावरच का नेहमी हिंदू धर्मावरच का असं होतं. आत्ता पण हा जो पौड रोडवरती झाला ना, म्हणजे माझं असं, मी व्हिडिओ नाही बनवत रे, बोलून बडबड करून काहीच होणार नाही. बडबड करून काय होणार आहे, आपल्याला ॲक्शन्स, डायरेक्ट ॲक्शन्स पाहिजे. तुम्हाला माहिती असेल, जे आधीपासून फॉलो करतात, आपण ॲक्शन्सवरच बिलीव्ह करतो. आणि आत्ता पण जर आता सर सेम झालं ना, त्या बापासकट त्या मुलाचं जर असं जर झालं ना की मेडिकल दोघं येडे आहेत. आणि आम्हाला आत्ता रिसेंटली एवढंच कळलं की ते इथले नव्हते, ते बाहेरचे आहेत, नाही का, आत्ता जस्ट तिथं राहायला आले होते. अरे काय इतिहास आहे आपला राव. फार लहान मुलांमध्ये जाऊन आपण बोटं कापणारे आपण लोक. ह्यांना इथं हे हिंमत कशी होती ह्यांना, बघ ना शिवलिंगामध्ये, म्हणजे ह्यांना भीतीच नाही आतमध्ये. जे यांचं ब्रेन वॉश करते ना, त्यांनी एवढा कॉन्फिडन्स भरला, त्यांच्या आतमध्ये भीतीच नाही आपल्या धर्म वगैरे बद्दल. कळते का? नाही रे, हे जेवढं मी नव्हतंच बनवायची मला इच्छा रीलची, बट एवढं सांगायचं की ॲक्शन्स काय राव, 3 महिने आज जाईल का, किती सोडतील त्याला एक. पण ते जर आलं ना भाई मेडिकल रिपोर्टमध्ये की तो येडा होता, नाही येडा नाही, येडं इथं कोण आहे ना, आता हे प्रूफ करायची वेळ आली. मी सांगू का तुम्हाला, ह्याला तेच सांगणार की 18 वर्षाचा खाली होता, ह्याचा बाप नाही का, मी येडा होता. नाही रे, ॲक्शन्स खरंच. तिथून जो मेसेज जाणार आहे ना महाराष्ट्रातून, की ह्यावेळेस पण हडपसर सारखं की नाही का, चल झालं सोडले, त्याला काय करणार, रिहॅबमध्ये टाकणार याड आहे म्हटल्यावर. पण ते ही गोष्ट जर विसरलो ना आपण, नाही, शिवलिंगापर्यंत आले यावेळेस, शिवलिंगापर्यंत.